मी नेहमी कुठल्याही निवडणुकीला सामोरे जाताना आपण ज्याला मराठीत एक म्हण आहे की सशाच्या शिकारीला जायचं तरी वाघाची तयारी करायची. दादाना माझा स्वभाव आहे. मी दादांना जेवढं ओळखतो तेवढंच दादा मला ओळखतात एकमेकाला. 40 वर्षात कोण कोणाला ओळखत नाही इतक्या जवळ असल्यावर सांगा ना. खरं. आणि मन जुळल्यानंतर तर तुम्ही बाकी असणं वेगळं आणि मनाने अंतरात्म्याने असणं वेगळं आणि ते नातं आमच्या दोघांचं आहे. हा सस्पेन्स ठेवण्याचं खरं कारण काय हे बारामतीकरांना कळालं पाहिजे. याच्यामध्ये हे आजच नाही, तुम्ही मागच्या सगळ्या निवडणुका काढून बघा. 3:05 आपलं पॅनल कुणालाही कळत नाही. ही सिक्रेसी माझी आणि अजितदादांची आहे. ह्याच्या मागे कारण पण आहेत. काय की अगोदर जर नावं लीक झाली तर कारण नसताना आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दुजाभाव निर्माण होतो, बंडखोरी वाढते आणि मग मात्र एक तो क्षण असा असतो की डोक्यात राग जातो आणि तो फडदिशीने टाकतो आणि मग टाकला की मग 2 कार्यकर्त्यांची मन दुखावली जातात. बरोबर. आणि ती दुखावली जाऊ नये म्हणून आपण तो प्रयत्न करतो. काय झालं माहितीये का, मागे जेव्हा 2 काँग्रेस एकत्र झाल्या आणि त्यावेळेला ते राष्ट्रवादीची नाही पवार साहेबांनी येस काँग्रेस केली, एनसीपी केली आणि मग ते क्रियाशीलची पुस्तकं वगैरे आणि नेहमीच्या गटबाजीप्रमाणे मला पुस्तकं दिलं नाही. मी दादांना म्हटलं दादा साधं पुस्तक देत नाही, काय पद्धत आहे म्हटलं. 99 सालची गोष्ट. दादा म्हणे तुम्हाला काय करायचं पुस्तक, तुम्ही म्हणजे कोण, मी म्हणजे कोण तुम्ही. मग विषय तो कुठं म्हणले किरण गुजर आहे तर सगळं आहे. मग म्हणजे सांगितलं आता माझ्या पक्षात पवार, मला नाही मेंबर कुठला व्हायचं. आजही कुठलं क्रियाशीलचं पुस्तक नाही माझ्याकडे. 2 पक्ष होणार होते त्यावेळेस समोरून काय वापर होती. निवडणुका म्हटलं की नियोजन आलंच आणि नियोजन जर चोख असेल तर विधानसभेसारख्या निवडणुकीमध्ये एखाद्या उमेदवाराला कित्येक लाख मतांचं लीड मिळतं. आणि लाखांचं लीड म्हटलं की महाराष्ट्रामध्ये काही मतदारसंघ असे आहेत की त्या मतदारसंघांमध्ये पहिलं नाव येतं बारामतींचं. गेल्या काही वर्षांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वारंवार अजित पवार यांचं लीड हे कमीत कमी लाखाच्या पुढे राहिलेलं आहे. मग प्रतिस्पर्धी विरोधी पक्षाचा असू द्यात नाहीतर आत्ताच फुटून राष्ट्रवादीची दुसरी तयार झाली त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि घरातलेच उमेदवार असू द्यात, तरी अजित पवारांचं लीड लाखांचंच कसं राहिलं असाही प्रश्न असतो. मात्र प्रत्येक निवडणुकीचं एक परफेक्ट नियोजन असतं आणि बारामतीमधली कोणतीही निवडणूक असू द्या, मग ती स्थानिक स्वराज्य संस्थांची असू द्या, नगरपालिका, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद, निवडणुका लागल्या की बारामती तालुका आणि जवळपास आजूबाजूच्या काही तालुक्यांमध्ये लक्ष केंद्रित होतं बारामतीतल्या एका व्यक्तीकडे. त्यांचं नाव आहे किरण गुजर. नगरपालिकांच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर हेच नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्याची नेमकी काय कारणं आहेत, कशा पद्धतीनं किरण गुजर हे गेल्या अनेक वर्षांपासून ह्या सगळ्या निवडणुकांचं चोख नियोजन करत असतात, हे सगळं मी बघणारच आहे. पण निवडणुकांचं नियोजन करत असताना संपूर्ण शहराचा आणि तालुक्याचा इत्तंभूत आराखडा, मग तो विकास कामांचा असू द्या, कार्यकर्त्यांचा असू द्या, नाहीतर अन्य कशाचाही असू द्या, याची सखोल माहिती असलेले बारामतीतलं ज्येष्ठ नेतृत्व ज्यांचं नाव आहे किरण गुजर ते आपल्या बरोबर आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यावेळेस ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं मी आता त्यांच्याकडून काय काय प्रयोजन आहे, काय काय विकास कामांचं नियोजन आहे, झालेल्या विकास कामांच्या गोष्टी काय आहेत, ह्या सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. दादा तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला खरं तर मी आता विश्लेषण करताना ही गोष्ट मुद्दाम याच्यासाठी घेतली कारण ही पहिल्यांदा तुमच्यासाठी एक निवडणूक अशी जातीये. याच्या अगोदरच्या सगळ्या निवडणुका तुम्ही पवार कुटुंबींच्या निवडणुकांचं नियोजन केलेलं होतं. बरोबर. परंतु आता गेल्या लोकसभेपासून तुम्ही ह्या 3ही निवडणुका म्हणजे आता लोकसभा, विधानसभा झाली आणि आता नगरपालिका आणि याच्यानंतर परत आता पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. किरणदादा गुजर यांनी पवार कुटुंबियांच्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये सहभाग घेत असताना नियोजन चोख केलं, त्याला अजिबात कुठेही चॅलेंज नसतं असं बोललं जात. ही पहिलीच निवडणूक म्हणजे लोकसभा आणि विधानसभा आता स्थानिक स्वराज्य संस्थांची की पवार विरुद्ध पवार लढत होते. अशा वेळेस आता नियोजन काय? नेहमीप्रमाणे समोर कोण निवडणुकीला उभा आहे मी कधीच पाहत नाही. मी नेहमी कुठल्याही निवडणुकीला सामोरे जाताना आपण ज्याला मराठीत एक म्हण आहे की सशाच्या शिकारीला जायचं तरी वाघाची तयारी करायची. बरोबर. आणि समोर सगळे वाघ आहे असं समजूनच आपण नियोजन करतो आणि आजपर्यंत केलंय. आपण सांगितल्याप्रमाणे 1978 पासून टिल डेट ज्या निवडणुका झाल्या आपण सांगितलेल्या त्या सगळ्यांमध्ये पवार कुटुंबियांनी सगळीच जबाबदारी त्याच्यामध्ये माझ्यावर दिली. याच्या मागं कारण आहे. याच्या मागं एक
मी राज्यशास्त्राचा अभ्यासक आहे, बरं. त्याच्यामुळं निवडणुकांचं नियोजन कसं असावं ह्याचं पूर्वीपासून माझा स्वतःचा अभ्यास आहे आणि मी तो करतोय एक आवड म्हणून. आणि ते करत असताना मात्र बारामती विधानसभा मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभाच्या अंतर्गत सगळेच. मग आज आपण जर बोलायचं तर नगरपालिकेच्या बाबतीत, बरोबर, नगरपालिकेत मी 1985 पासून प्रत्यक्ष प्रतिनिधित्व करतोय बरोबर, टिल डेट. तर आणि 1999 साली ठरवलं की मी आता इथनं पुढे कुठल्या निवडणुकीला उभा राहायचं नाही, कारण आपण उभा राहिलं तर नवीन मुलांना संधी मिळत नाही. त्याच्या अनुषंगाने नगरपालिकेच्या आपण बघितलं की पॅनल राष्ट्रवादी जाहीर झाले, जवळजवळ 90% तरुणांना संधी दिलेली आहे, 90 चेहऱ्यांना. तर निवडणुका नवीन चेहऱ्यांना दिल्या असताना त्याचा प्रथम अनुभव आहे बऱ्याच जणांचा. बरोबर. मग याच्या सक्सेसनेस मागे काय स्टोरी आहे तर निवडणुकीचं नियोजन. निवडणुकीच्या नियोजनाला आज किंवा निवडणुका लागल्यावर सुरुवात होते असं नाही, अजिबात नाही. तर माझ्याकडं कायम, कारण विकास प्रक्रिया किंवा विकास कामे सतत चालणारी प्रक्रिया. बारामतीचा विकास जो झाला माननीय अजितदादा पवार साहेब, दादा अहोरात्र कष्ट करतात. पण आपण बघितलं की 2016चा जो आमचा अजेंडा होता किंवा वचननामा आहे त्याच्यामध्ये आम्ही नमूद केलेली कामं ही आता जवळजवळ पूर्णत्वाला येऊसारखे घातलेली आहेत आणि काही कामं आता आपल्याला पुढे करायचं आहेत. मग या कामांचा गेली निवडणूक झाली की पुढच्या निवडणुकीचं काम माझं सुरू होतं आणि मग या विकास कामांचा पाठपुरावा करणं, त्याचे ठराव करून घेणं, त्या ठराव झाले की त्याची अंमलबजावणी करणं, निधी आणणं आणि ती विकास कामं प्रक्रियेमध्ये पूर्ण करून घेणं. कारण जनतेला माझं म्हणणं आहे की तुम्ही दिलेली अभिवचने ही पुढच्या निवडणुकीला सामोरं जात असताना केली पाहिजे, एक भाग. दुसरा भाग आहे की अद्ययावत मतदार यादी. बरोबर. मी प्रत्येक वेळेला, कारण माझा बूथ कमिटी पॅटर्न हा माझा स्वतःचा आहे, बरोबर, आणि तो आज नाही केलेला, गेले 30 वर्ष तो बूथ कमिटी पॅटर्न आहे. त्याच्यामुळे प्रत्येक नगरपालिकेच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जी वॉर्ड रचना पूर्वी होती त्याच्याप्रमाणे कार्यकर्ते आहेत. आता तरुण म्हणजे माझ्या बरोबरच्या कार्यकर्त्यांची मुलं आता त्या ठिकाणी आली, परंतु मी नेहमी काय करतो, मी तरुण पिढीचा मी पुरस्कारता आहे. बरोबर. त्यांना बरोबर घेऊन त्यांना शिकून माझं म्हणणं पुढचं जनरेशन प्रत्येक गोष्टीत तयार झालं पाहिजे आणि आपण कामं करतो. मग त्या मुलांनी हा जो सर्वे करणं, मतदार बाहेर गेले का, मयत झाले का, दुसरीकडे राहायला गेले का, मग त्याच्याप्रमाणे शासनाच्या याद्या काय झाल्या जरी असल्या तरी आपल्या याद्या अपडेट ठेवणं. आपण बघितलं असेल की एवढा मध्यंतरी मतदार याद्यांचा घोळ झाला, बारामतीमध्ये कुठे आलं नाही, कारण ह्याला एक होमवर्क कारणीभूत आहे. मतदार अपडेट असेल, त्यांच्याशी तुमचा संपर्क असेल तर या गेल्या 2016च्या कालावधीमध्ये ज्या जे प्रभाग होते, ज्या नगरसेवकाला आम्ही विभागून सांगितलं की तुझी कामं काढ, तुमच्या तिथे निधी किती लागणार आहे, त्याची मान्यता वगैरे, आणि जनतेच्या प्राथमिक गरजा आणि नंतर आवश्यक गरजा पूर्ण करणारे आम्हाला आपण प्राथमिक प्राधान्य दिलं. पण हे करत असताना जनतेच्या काही गरजा अशा दिसतही नाहीत. उदाहरणार्थ पाणी पुरवठा 1969 साली आपली पहिली स्कीम झाली, 2012ला आपली दुसरी नगरपालिका हद्दवाढ झाली, तेव्हाची जुनी वॉटर स्कीम, त्याचे जुने 69चे पाईप बदलणं आणि भ्रण बारामती पाणी पुरवठा योजना गेल्या 8 वर्षापासून आपण 10 वर्षापासून आपण अंमलबजावणी करतोय. जवळजवळ 250 कोटीची योजना, म्हणजे पुढच्या 50 वर्षाचे प्लॅनिंग हे त्याच्यामध्ये आहे. 4 STPचे प्लॅनिंग म्हणजे शुद्धीकरणाचे पाणी, ड्रेनेजचं त्याच्यामध्ये प्लॅनिंग आहे, ते एक्झिक्यूट आता होत आहेत. घरांची सुशोभीकरण हा आमचा गेल्या बारीचा प्रोजेक्ट आहे. कॅनॉल ब्युटिफिकेशन आहे. शिवसृष्टी देखील हा लास्ट 2 जे आपले हे झाले टर्म झाल्या त्याच्यापूर्वीचा प्रोजेक्ट आहे. आणि मग हे करत असताना मात्र मग नवीन समाविष्ट झालेल्या भागाच्या मागण्या जास्त आहेत. मग तिथलं अंडरग्राऊंड ड्रेनेज आज 4.64 चौरस किलोमीटरवरून नगरपालिका हद्द 55 चौरस किलोमीटर गेली आणि तिसरी हद्दवाढ होऊ घातली लिंकिंगची, तर तेव्हा ती मात्र 90 चौरस किलोमीटर होईल. मग आम्ही ती झाल्यानंतर काय करावं लागेल हे डोळ्यासमोर ठेवून प्लॅनिंग केलं. हा भाग नंबर 2 ते जनतेपुढे असतं. बरोबर. त्याच्यानंतर 3 की जेव्हा निवडणुका जाहीर होतात तेव्हा कोण कार्यकर्ता काम करतोय, बरोबर, त्याच्यानंतर कुणाचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्यानंतर एखादा सक्षम नसेल त्याच्या दृष्टिकोनातून परंतु तो प्रामाणिक आहे तर त्याला संधी कशी दिली पाहिजे ह्याचा आमचा साधारणपणे एक सर्वे चालू होतो आणि आपण 1-3 ह्या पद्धतीने नावं साधारणपणे काढून ठेवतो. कारण मला धावपळ नको, म्हणजे मला एक जुन्यातला 3 नाही, एका प्रभागातनं किंवा वॉर्ड मधनं 3 नावं अशी काढतो टॉप प्रायोरिटीची. 10 नावापैकी या 3 मध्ये आपल्याला कुठेतरी आसपास सरकायचंय आणि त्याच्या अगोदर आम्ही 3 लक्ष केंद्रित करतो. आणि ते केंद्रित केलं, त्याचं काम सुरू झालं की मग ज्याच्यात म्हणतात ना की पळायची तयारी आहे, कष्ट करायची, तो विन मध्ये येतो. बरोबर. आणि मग ह्याच्यामध्ये
मतदाराची, त्या भागाची, त्या ठिकाणच्या जातीय समीकरण ही सगळी काउंट केली जातात. बरोबर. आणि मग तिकीट वाटपाला अजितदादा पवार साहेब निर्णय घेतात सगळ्यांचा सेन्स बघून, आणि मग निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होती. ऍक्च्युली ही एवढी बॅकग्राऊंड निवडणुकीच्या कामाची. दादा, मला खरं तर तुम्ही शेवट माझ्या दुसऱ्या प्रश्नावरतीच आणलाय. मी तो प्रश्न घेणारच होतो, पण अगदी तुमच्या उत्तरात तो शेवट खूप छान झाला. निवडणुकांच्या नगरपालिकांच्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. हो, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं. हो, बारामतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण. हो, साधारणतः 17 तारखेला फॉर्म भरण्याची मुदत होती हो. आणि 1:30 ते 2 वाजल्या तरी बारामतीकर पण चिंतित होते. अरे काय, म्हणजे अजून कसंच काय हे होत नाही. पण आम्ही बघितलं की तुमच्या कार्यालयाजवळ जे उमेदवार फॉर्म भरणार आहेत त्यांचे सूचक, अनुमोदक ह्या सगळ्यांची तुम्ही जशी काही प्रभात फेरी काढायची 15 ऑगस्टच्या, अशा पद्धतीनं सगळं ते नियोजन करून ठेवलेलं होतं. हा सस्पेन्स ठेवण्याचं खरं कारण काय, हे बारामतीकरांना कळालं पाहिजे. याच्यामध्ये ही आजच नाही, तुम्ही मागच्या सगळ्या निवडणुका काढून बघा. 3:05 शिवाय आपलं पॅनल कुणालाही कळत नाही. ही सिक्रेसी माझी आणि अजितदादांची आहे. ह्याच्या मागे कारण पण आहेत. काय की अगोदर जर नावं लीक झाली तर कारण नसताना आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दुजाभाव निर्माण होतो, बंडखोरी वाढते, आणि मग मात्र एक तो क्षण असा असतो की डोक्यात राग जातो आणि तो फडदिशीने टाकतो, आणि मग टाकला की मग 2 कार्यकर्त्यांची मन दुखावली जातात. बरोबर. आणि ती दुखावली जाऊ नये म्हणून आपण तो प्रयत्न करतो. म्हणजे ऍक्च्युली काय की एका बाजूला, म्हणजे थोडक्यात काय, ह्याच्यामध्ये सुद्धा पॉलिटिकल सेन्स एवढा टोकाचा आहे. माझा सायकोलॉजी सब्जेक्ट पण आहे राज्यशास्त्र. तेच मी म्हणतो की भलं एखाद्याला वाटलं की आता मला उमेदवारी नाही मिळते, पण तेवढा त्याला वेळ पण मिळू नये की आता मला बंडखोरी करायची, हे पण आहे. प्लॅनिंग मधलं एक भाग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खरं तर ह्याची खूप चर्चा झाली होती, कारण मला वाटतं की साधारणतः पाठीमागच्या ज्या निवडणुका झाल्या, तर मला साधारणतः वाटतं की 2005च्या अगोदरच्या निवडणुकांना इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हतं. आता ब्रेकिंग न्यूजचा जमाना, क्षणातच सगळ्या महाराष्ट्रात होतं की आता इथला उमेदवार कोण, इथला काय, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता बारामतीचं एवढं सगळं चोख नियोजन करत असताना बारामतीतून राज्याची, देशाची बऱ्याच वेळा सूत्र हल्लेले आपल्याला पाहायला मिळतात. केंद्रबिंदू किंवा राजकारणाची पंढरी म्हणून बारामती ओळखली. बरोबर. अशा वेळेस ज्यावेळेस पवार फॅमिली स्प्लिट झाली, 2 पक्ष निर्माण झाले, त्यावेळेस तुम्ही अजित दादा पवार हे नेतृत्व का निवडलं? याच्यामध्ये 2 भाग आहेत की मी पवार विरोधक 78 ते 86 मी विरोधात काम केलं. 86 ला पवार साहेब काँग्रेसमध्ये आले, आणि मला त्यावेळेस कारण विचारली की तू विरोधात का गेला. तर मी तेव्हा पवार साहेबांना आणि सगळ्या एंटायर पवार फॅमिलीला सांगितलं की साहेब, मी 18 वर्षाचा होतो, परंतु मी राजकारणामध्ये तुमचं जवळनं कामकाज बघताना मी त्या दत्तगुरू प्रभागात काम करायचो, बूथवर बसायचो, चिठ्ठ्या फाडायचो, परंतु प्रस्थापित काही मंडळी जवळची अशी होती की ती एका ठराविक म्हणतात ना लहान गटातल्या लोकांना, ज्यांच्या मागे जात नाही, गोत नाही, अशाला पुढे येऊन देत नव्हते. बरोबर. आणि त्यांच्याबद्दलचं मिसरिप्रेझेंटेशन ते त्या ठिकाणी करायचे, आणि त्याच्या निमित्ताने अशी मंडळी की ज्या आताही आहेत असा त्रास द्यायची. आणि मग अशी त्रास देणारी मंडळी असतील तर मग आपण याच्याबरोबर का राहायचं. मग मी म्हटलं की मी काँग्रेसला जॉईन केले, कारण इंदिरा गांधी माझे आदर्श होत्या आणि आजही आहेत. आणि मग मी त्यांना म्हटलं की तरुण नेतृत्व याची गरज आहे, म्हणून आम्ही त्यावेळेस अजितदादांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला 86 ला किंवा आहे. आणि मग दादांच्या वाटचालीमध्ये आम्ही एकत्र, त्यावेळेस मी पार्टीचा अध्यक्ष मला पवार साहेबांनी केलं 86 ला, तर दोन्ही काँग्रेस एक झाल्यानंतर. आणि मग मात्र मी काँग्रेस नाही, पवार साहेब काँग्रेस आल्यानंतर, बरोबर, आणि 99 पर्यंत साहेब काँग्रेस मध्ये होते. आणि मग अध्यक्ष झाल्यानंतर मग मी अजितदादांना आणि आमच्या सगळ्याच नगरपालिकेतला आमचा जो एकत्र सगळ्या सहकारी होते त्यांनी सगळ्यांनी दादांना या ठिकाणी आणलं, काम करायला सुरुवात केली. आणि मग काय झालं, ती जी अटॅचमेंट झाली 86 टू टिल डेट, आज 40 वर्ष झाली, ती तुटली नाही. ज्याला म्हणतात ना की आपण एखाद्या आपल्या फॅमिलीत असल्यानंतर आपल्याला कसा लळा लागतो, तसा लळ्यातला तो प्रकार. तुमच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध प्रस्थापित झाले टिल डेट पर्यंत. एक प्रश्न आहे, बारामतीकरांना ही गोष्ट माहिती आहे, कोणी धाडसानं बोलायचा प्रयत्न करत नाही. मी तुम्हाला आज धाडसानं प्रश्न विचारतोय आणि तुम्ही धाडसाने उत्तर देणारा व्यक्ती आहात म्हणून मी विचारतो. मला असं हेही माहिती आहे की तुम्हाला जर एखादी गोष्ट नाही पटली तर तुम्ही अजितदादांना सरळ तोंडावर सांगता. हो, सांगतो, कारण माझा स्वभाव सरळ आहे. मी 40 वर्षाच्या राजकारणामध्ये स्वच्छ राजकारण केलं. माझ्या बुद्धीला जे पटत नाही, कारण माझा पुणे विद्यापीठाला जो प्रबंध सादर केला गेला तो काय आहे की महात्मा गांधींनी राजकारणाचे अध्यात्मीकरण केले. धर्म आणि राजकारणात गांधींचे विचार, माझ्यावर पूर्णतः महात्मा गांधींच्या विचाराचा प्रभाव आहे. त्याच्यामुळे मी काय करतो की मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकतो.
सत्य आणि अहिंसा दोन्ही गोष्टी मी माझ्या आयुष्यातही पाळल्या, आजही पाळणार आणि पुढे पाळणार आहे. त्याच्यामुळं त्याच्याशी तडजोड मी करत नाही. मग जर पटत नाही तर बोलून दाखवायचं, आणि बोलून नाही पटलं तरी पण जायचं, नाही त्याच्यात सहभागी नाही व्हायचं. असं अनेक वेळा. मग हे दादांना आवडतं दादांना माझा स्वभाव आहे. मी दादांना जेवढं ओळखतो तेवढंच दादा मला ओळखतात एकमेकाला. 40 वर्षात कोण कोणाला ओळखत नाही इतकं जवळ असल्यावर सांगा ना. खरं. आणि मन जुळल्यानंतर तर तुम्ही बाकी असणं वेगळं आणि मनाने अंतरात्म्याने असणं वेगळं, आणि ते नातं आमच्या दोघांचं आहे. हे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी हे लोकांना माहिती आहे बारामतीकरांना, पण बऱ्याच वेळा याच्यावरती ओहापोह होत नाही. आजच्या मुलाखतीच्या निमित्तानं हे सुद्धा कळेल लोकांना. आता मी बारामती नगरपालिकेची निवडणूक चालली आहे म्हणून मी त्याही मूळ मुद्द्याकडे येतो. आपण विकास कामांवरती जाण्याच्या अगोदर एक प्रश्न तो राहून जाईल म्हणून मला तो विचारायचा आहे. नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये तुमच्या सहित अनेक दिग्गज होते, आणि समजा सचिन सातव यांचं नगराध्यक्षपद उमेदवार हे जाहीर झालं. ज्यावेळेस अशा गोष्टी येतात, म्हणजे आता तुमचा तर हा अनुभव अनेक दिवसात, त्यावेळेस लोकांना समजून सांगणं किती कठीण असतं, किंवा एक काही दिवसांची नाराजी म्हणा किंवा काय म्हणा, ह्याची पण एक तुमच्याकडे अगोदरच तयारी असते. हो, कारण ते ठेवली पाहिजे. कारण सगळ्यात पहिल्यांदा एक तुम्हाला करेक्शन करतो की नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये मी नव्हतो. कारण मी कुठेही पक्षाकडे मागणी नाही. बरोबर. परंतु याचा अर्थ मी का होऊ नये, परंतु हे मात्र अजितदादाने समजून करायला पाहिजे होतं. अशी माझी प्रामाणिक इच्छा होती की मी 40 वर्ष बरोबर आहे, ओपनचं सीट आहे, पण निर्णय दादांनी करायचा आहे. कारण राजकारण त्यांचं महत्वाचं आहे, माझं नाही. मला 99 सालचं आठवण सांगतो की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस तयार होणार होती त्या आदल्या रात्री आमचे काँग्रेसचे 2 मोठे नेते माझ्याकडे घरी आले. किरण, तुझी सिनियरिटी आहे, आम्ही तुला आमदारकीचं तिकीट देतो विधानसभेला अजितदादांच्या विरोधात. त्यांचं म्हणणं आहे की सर्वेप्रमाणे निवडून येणार नाही, पण आम्ही तुला कॅबिनेट दर्जाची कमिटी देतो, लाल दिवा देतो, असं सांगितलं. मी माझ्या फॅमिलीसोबत बसलो होतो, रात्री 10ची गोष्ट आहे, पण मी एका क्षणात सांगितलं की साहेब नाही आला, ठीक आहे म्हणलं, मी अजितदादांच्या बरोबर राहणार आहे म्हटलं. मला म्हणले का? नाही म्हटलं, दादांचे माझे संबंध वेगळे, मला सत्ता पद हे सगळं गौण आहे, नको मला काय, कारण मी सगळं भोगलेलं आहे. काय माहितीये का, तुमची ओळख ही पदाने असता कामा नये, तुमच्या कामाने असावी लागतं, माझं मान्य, आणि मी ते टिकून ठेवली. अच्छा. बर. पुढं आता मला हेच म्हणायचं होतं की ज्यावेळेस अशा नाराज्या होतात, मी आता थोडस स्पष्ट बोलतो की मग आता असंही बोललं जात होतं की सचिन सातवांना ज्यावेळेस उमेदवारी मिळाली मग अंतर्गत काय नाराजी होईल का, मग अशा वेळेस काय होती? मी स्पष्टपणे सांगेल, अंतर्गत होती. कारण ज्यांनी तिकीट मागितली होती त्याच्यातले 2-3च तुल्यबळ उमेदवार होते. बरोबर. प्रत्येकाला वाटतं ना की शेवटी दादांचा नगराध्यक्ष म्हणजे काय, तो राज्याचा मंत्री असल्यासारखं त्याच्या वाटत होतं. पण मी प्रत्येकाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला मला अंदाज आल्यानंतर. कारण दादा शेवट क्षणापर्यंत कुणाला सांगत नाही, मी दावा करत नाही, मला सांगितलं. पण मला दादांच्या चेहऱ्याकडे बघितलं कळतं की दादांचं मत काय राहणार आहे, कोणा कशासाठी. कारण कुणाचा कागद तयार करायचा असेल तो मला अगोदर करावं लागतं. सूचकाची नावं काढणे, त्याचा डेटा तयार करणे, आणि दिस इज द लॉंग ऍक्टिंग प्रोसेस. बरोबर. आणि मग मात्र मला माहित होतं की कुणाला मग मी काही लोक वेगळ्या विचारांनी आलती, किरण दादा असं करू, आपण ते असं आहोत, आपण तर तसं आहोत. मी शांतपणे ऐकून घ्यायचो. आता तरुण रक्त आहे, त्यांना काय माहित की किरण गुजर हा फक्त आणि फक्त अजित पवारवर प्रेम करतो. त्याच्यामध्ये की तुम्ही काही आमिष दाखवली आणि काही केलं हे होऊ शकत नाही. पण काय त्यांच्या ते समजण्या पलीकडचं आहे. मी त्यांना असं समजवत गेलो की त्यांना त्यातनं कधी बाहेर काढलं हे त्यांना पण कळलं आणि निघाले बाहेर, झालं व्यवस्थित. आता जाऊ दे, चला मला हे राहायचं खरं, मला तर विकास कामांकडे जायचंय. पण पुन्हा एकदा तुम्ही आता तो विषय आला म्हणून 2 पक्ष होणार होते, त्यावेळेस समोरून काय ऑफर होती? मला ना कुठलीच ऑफर दिली नाही, परंतु कारण पवार साहेबांना माहित होतं की काय झालं तर किरण अजितचा सोडणार नाही सोडणार, आणि त्याच्यामुळे मला कुणीही डिस्टर्ब केलं नाही. त्यांना माहित होतं. पण त्यांना हे माहित होतं की किरण अजितदादांकडे जरी असला तरी तो आपलाच आहे. तुमचं ते एक वाक्य, दादा मी पक्षाचा नाही, मी दादांचा आहे, हे काय प्रकार? नाही, काय झालं माहितीये का, मागे जेव्हा 2 काँग्रेस एकत्र झाल्या आणि त्यावेळेला ते राष्ट्रवादीची नाही, पवार साहेबांनी येस काँग्रेस केली, एनसीपी केली, आणि मग ते क्रियाशीलची पुस्तकं वगैरे, आणि नेहमीच्या गटबाजीप्रमाणे मला पुस्तकं दिलं नाही. मी दादांना म्हटलं, दादा साधं पुस्तक देत नाही, काय पद्धत आहे म्हटलं, 99 सालची गोष्ट. दादा म्हणे, तुम्हाला काय करायचं पुस्तक, तुम्ही म्हणजे कोण, मी म्हणजे कोण, तुम्ही. मग विषय येतो कुठं म्हणले, किरण गुजर आहे तर सगळं आहे. मग म्हणजे सांगितलं आता माझ्या पक्ष अजित पवार.
बर मला नाही मेंबर कुठला व्हायचं नाही. आजही कुठलं क्रियाशीलचं पुस्तक नाही माझ्याकडे. बर बर नको काय करायचं असं वाटतंय आपण क्रियाशील झालो की रेस मध्ये आलो. अरे कसली रेस. बरोबर आहे. खूप ह्या सगळ्या खऱ्या एक वेगळी मुलाखत होऊ शकते ह्या विषयावरती. आणि खूप साऱ्या म्हणजे पवार फॅमिलीचं राजकारण जर महाराष्ट्राला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही बारामतीत आल्यावर ह्या माणसाला नक्की भेटा. तुम्हाला कोणी यांचा पत्ता सांगू शकतं. सांगायचं तात्पर्य काय की प्रत्येक विजयामाग एक पडद्याआड काम करणार कोणी आपण सहजपणे म्हणून जातो की एका यशस्वी पुरुषामाग ते एक स्त्री असते वगैरे वगैरे. पण राजकारणातल्या प्रत्येक यशामाग प्रत्येक नेत्यांच्या माग एक पडद्याआड काम करणारी यंत्रणा असते. पण बारामतीचा विषय वेगळा आहे. बारामतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 67 साली पवार साहेब राजकारणात आले तेव्हापासून पवारांच्या कोणत्याही निवडणुकीत त्यांना पराभव का पत्करावा लागत नाही ह्याची काही कारण आहेत. त्याच्यातलं एक मोठं कारण नियोजन. मुद्द्यावरती येतो. नगरपालिकेची निवडणूक आहे. विकास कामांवरती बारामतीचा अनेक नेते म्हणजे पंतप्रधान मोदींसहित अनेकांनी इथे येऊन स्तुती केली आहे. पण हेही बाजू खरं तर बघितली पाहिजे. लोक टीका करतायत म्हणून नाही पण आपल्याला हे मान्य केलं पाहिजे काही भाग आहे अजून म्हणजे अमराईसारखा परिसर आहे तिथं अजून तितक्या पटीत विकास पोहोचला नाही. तुम्ही साधारणपणे अमराईची गेल्या 20-25 वर्षापूर्वीची परिस्थितीत काढून बघा. अमराईमध्ये आपल्याला दिवसा फिरता येत नव्हतं. पूर्णतः घाणीचं साम्राज्य. अंतर्गत रस्ते नव्हते. ड्रेनेजचं तर लांबच. उघडी गटार. कुठे डबकी साठल्या. जनावर फिरतायत. लाईटची सोय नाही. कुठेतरी बल एखाद्या कोपऱ्यात तोही फुटलेला. नंतर शौचालयाची सोय नाही. आणि आजची अमराई त्या तुलनेत बघा. कारण कसं माहिती का बारामतीच्या विकसित शहराच्या तुलनेत अमराई ही अविकसित मध्ये मोडत होती. मग तिला ह्यांच्या बरोबर आणून ठेवण्यासाठीचा जो पिरियड गॅप होता ना तो भरून काढणं गरजेचं होतं. पण माझं म्हणणे दादांबरोबर तिथलीच तेवढीच जबाबदारी ही तिथल्या नगरसेवकावर असते. त्याने करून तुम्ही उदाहरण बघा ना जवळची 2012-14 आली. पण श्रीरामनगर पासून वडुचकर इस्टेट त्या ठिकाणी दुसंग कॉलनी हा जो पट्टा त्या जवळच्या रस्त्यापर्यंत गेला. त्या ठिकाणी अभिजित जाधव 5 वर्षांमध्ये त्यांनी 55 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करून घेतले विकास कामाचे. आणि जवळजवळ अशोकनगर सारखा भाग त्या ठिकाणी डेव्हलप झाला. म्हणजे नगरसेवकांनी देखील त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि माझ्यासारख्याची अपेक्षा असते की त्यांनी तो करावा म्हणून. अच्छा याच्यात नेतृत्व दादा काय काय बघणार. अच्छा ते काय करतात किंवा द्या तुम्ही कामं देताना याद्या दिल्या की ठराव होता. ठराव झाला की पाठपुरावा केला पाहिजे. बरोबर. आज आपण काय केलं की त्याच्यामध्ये लक्ष दिले. करा नदीच्या सोबतचा परिसर. त्याच्यानंतर कॅनल बाजूच्या 2 बाजून त्याचं ब्युटिफिकेशन. नुसता भिगवण रोड झालेला नाही. आता आपण पलीकडून जो मोतीबाग ओढ्यापासून रस्ता येतोय कुठं मळत रोड तो रस्ता विकसित होतोय. तसाच हा नीरा रोड आता डबल अर्थाने विकसित होते. मुरगाव रोड विकसित होते. पाटस रोड विकसित झाला. बरोबर. तांदवळीचा विमानतळाचं काम सुरू झालं. म्हणजे याचा अर्थ एकच रोड डेव्हलप झाला का तर नाही. पाणी सगळीकडे पोहोचले. ड्रेनेज सगळीकडे पोहोचले. स्ट्रीट लाईट आज 17,000 पोल आपले स्ट्रीट लाईटचे उभे आहेत सगळ्या वाडी वस्तीवर. म्हणजे बेसिक कंपोनंट आपण पूर्ण केलं. आता काय राहिलं जिथं नसेल तिथं ब्युटिफिकेशन हे त्या पद्धतीने करून घेण्याचं हे काम. विकास प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया माझं म्हणणं कधी थांबणारी नाही. बरोबर आहे. आणि त्याचा पाठपुरावा मात्र सगळ्यांनी केला पाहिजे. हे सामुदायिक टीम वर्क आहे. कोणा एकट्या दुखत्याचं नाही. अच्छा आता नगरपालिकाचा जाहीरनामा केला तयार आहे. काय आता नगरपालिकेत मी सगळ्यात पहिलं सांगितलं की शिवसृष्टीचा जो प्रकल्प आहे कन्हेरीमध्ये करतोय तो पूर्ण तोला नेलं. कारण अजून 3 वर्ष शिवसृष्टीला लागणार आहेत. 85 एकरावरचं काम आहे. आणि माझं म्हणणं महाराष्ट्रात नाही देशातली सगळ्यात मोठी शिवसृष्टी आणि वेगळी आपल्याकडे होईल. त्याच्या अलीकडे आलं की कन्हेरीमध्ये आपण वनविहार केले. वनविहाराचं फायनल होत आलेलं आहे. तो करणं. आपली स्ट्रीट लाईट ही नगरपालिका जर शासनाचा निधी हा आणला नाही तर आपली तोट्यात आहे. मग त्याला काय केलं पाहिजे सेल्फ सपोर्टेड केली पाहिजे. मग सेल्फ सपोर्टेडसाठी आर्थिक नगरपालिकेची ताकद वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कमर्शियल कॉम्प्लेक्स त्याच्यानंतर हॉकर झोन भाड्याचं उत्पन्न नगरपालिकेचं वाढलं पाहिजे की जे मागच्या ज्येष्ठ मंडळींनी त्यावेळेच्या काळामध्ये काढून ठेवलं. त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करता आली नाही जादाची. आता आपण मंडईचा जे भाजी मंडईच्या समोर जे कॉम्प्लेक्स होते ते आहे. त्याच्यानंतर सांस्कृतिक भवनाच्या जुन्या इमारती पुढचं कॉम्प्लेक्स आहे. सर्वे नंबर 220 तिकडे कॉम्प्लेक्स आहे. आणि अजून आता हद्दवाढीतले भाजी मार्केट त्याच्यानंतर मटन मार्केट फिश मार्केट हे वाढलं ना तर त्या ठिकाणी इन्कम ऑफ सोर्स वाढणार आहे नगरपालिकेला. हद्दवाढ होईल तसं इन्क्रीज होणार आहे घरपट्टी नंतर जागा भाडे
कारण नगरपालिकेची प्रॉपर्टी दिवसेंदिवस वाढत चालली आणि ते वाढत असताना मात्र हे सोर्स वाढवले आणि नगरपालिका सेल्फ सपोर्ट करत असताना आपण तोट्यात कुठे नगरपालिकेत तर वॉटर स्कीम मध्ये आहे. आपण मीटरिंग सिस्टीम जळोची मध्ये आहे, स्काडा लावलेला आहे, पण ती सिस्टीम दरवर्षी 2 कोटी फायद्यात आहे. परंतु बारामती नगरपालिका मात्र 26 लाख रुपये दर तोट्यात आहे, जुने हद्द. मग ही सेल्फ सपोर्टेड कशी करायची? तर लाईट बिल 75 हॉर्सपॉवरच्या 8 मोटरी आपल्या काम करतात. मग ह्याचं लाईट बिल करलं तर जवळजवळ महिन्याला 10 ते 15 लाख रुपये आपल्याला येते. मग त्यासाठी दादाने काढलं की आपल्याला मोठा सोलर प्रोजेक्ट आपण करू. त्याचा 15 कोटी निधी आलाय, तो उभा केला तर लाईट बिल शून्य होईल, स्ट्रीट लाईटचं बिल शून्य होईल आणि मग तेवढे पैसे नगरपालिकेचे सेव्हिंग होतील. आज आपल्याला शहर स्वच्छतेची पारितोषिकं दिसतात, पण त्या स्वच्छतेसाठी नगरपालिका फंडातनं जवळजवळ महिन्याला 1 कोटी रुपये जातात. आणि त्या पद्धतीने प्रशासन कडक पाहिजे, कडक प्रशासन चाललं, रिकव्हरी होती. नगरपालिकेची रिकव्हरी फक्त 35% आहे, 75 कोटी रुपये थकबाकी आहे. ह्याच्यावर जर लक्ष दिलं तर नगरपालिका सेल्फ सपोर्टेड होईल आणि सेल्फ सपोर्टेड झालं तर मात्र आपल्याला फॅसिलिटी देता येतील. ओके. आणि त्याचा प्रोग्राम त्यासाठी कणखर त्या ठिकाणी वर्कआउट झालं पाहिजे समाज. बरोबर आहे. अच्छा, आता ही तुमचा जाहीरनामा किंवा त्याच्यामध्ये येणाऱ्या काळातला सोलरचा प्रोजेक्ट आहे किंवा काय बाकीच्या गोष्टी आहेत, आता सध्याच्या स्थितीला जी काही विकास कामं झाली त्याच्यावरती बहुतांश टीका पण होताना दिसते की खूप मोठ्या प्रमाणावरती खर्च झाला, अनावश्यक खर्च झाला. वारंवार तो टॉयलेटचा विषय येतो, वारंवार ते जे आता स्पीड ब्रेकर केलेले आहेत त्याचा विषय येत असतो. तर म्हणजे ह्याच्याकडे काय दृष्टिकोन काय म्हणजे नेमकं सांगतो तुम्हाला. हा विषय येतो प्रामुख्याने भिगवण रोडचा. बरोबर. भिगवण रोडला काय की पूर्वी आपला एकच रस्ता होता, त्याच्यानंतर त्या रस्त्याचा डिवायडर टाकून 2 रस्ते केले. पंतप्रधान मोदी साहेब येणार होते तेव्हा आपण सर्व्हिस रोड काढले. बरोबर. सर्व्हिस रोड काढल्यानंतर त्याच्यामध्ये आता हा जो ट्रॅफिकचा प्लॅन आहे की गेल्या 7 वर्षापूर्वी मी स्वतः केला. बरोबर. की शहर वाहतूक व्यवस्था आणि त्याला जिल्हाधिकारी मान्यता दिले. तो ज्या दिवशी एक्झिक्यूट होईल त्या दिवशी तुम्हाला कळेल की कशासाठी केलं. ओके. कारण त्याच्यामध्ये सिग्नल, क्रॉसिंग, पेडेस्ट्रियलचं क्रॉसिंग आणि वन वे सिस्टम्स 100% विथ ट्रॅफिक कंट्रोलिंग सिस्टम्स आहेत. तेव्हा कळेल की दिस इज द करेक्ट. मला ते ट्रॉफिकच्या विषयाचा वेगळाच प्रश्नच घ्यायचा होता. शहरात जे आता ट्रॉफिकचा विषय आहे तो खूप मेजर होतो. बरोबर आहे. ज्या मेन पेठ आहेत, मेन बाजारपेठ आहेत, तिथं व्यापाऱ्यांना वगैरे खूप ट्रॉफिकच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. याच्यावरती तोडगा काढण्याचा काय आहे ना? तुम्ही विचार केला. आता प्रॉब्लेम काय आपल्याला की मोठी अवजड वाहनं ही बारामती शहरातनं गेली पाहिजे, बाहेरून गेली पाहिजे. पण तुम्ही विचार करा की बारामती नगरपालिकेच्या हद्दीला लागून जो एरिया आहे, आपण मोरगाव रोडने सुरुवात करू, मेडद आहे. बरोबर. त्याच्यानंतर मोरगाव रोडने घेतलं, इकडे मेडद वरून आलं की तो मोरगाव रोड आहे, इकडे निरा रोड आहे. मग तिथं मळद लागतं, त्याच्यानंतर मळदला क्रॉसिंग केलं आपण तर गुनोडी लागतं, गुनोडीला क्रॉसिंग केलं तर इकडे गुनोडीचा एरिया आपला डायरेक्ट पिंपळी पर्यंत येतो, पिंपळी बांदलवाडी पर्यंत. तिथून पुढे गेलं तर तो डायरेक्ट पिंपळी पासून येतो आणि इकडे मिळतो जळोचीच्या पाठीमागून, म्हणजे कनेरीच्या आणि पिंपळीच्या मधनं. आणि तो जातो कुठं? एमआयडीसीच्या बॅकने. हा एरिया नगरपालिका आधी समाविष्ट नाही आणि तो आता सेकंड फेज मध्ये काय येते तर पूर्ण मेडत, पूर्ण मळद आणि गुणवडीचा साधारणपणे 2,500 हेक्टरचा पार्ट तो आला. मग मात्र रिंग रोड पूर्ण करता. रिंग रोड आले की ट्रॅफिक बाहेर निघाल होतील, त्यामुळे 50% ट्रॅफिकचं कंट्रोलेशन होईल. अच्छा, असं माझं. बर. आणि त्याचा प्लॅन पूर्ण तयार आहे, मास्टर प्लॅन. ओके. आणि मी तो फ्युचर डीपी मध्ये पण टाकून ठेवलाय. तर दोन्ही डीपी मीच केलं, मी स्पष्टपणे सांगतो. बरोबर. आणि तिसरा डीपी मग लिंक रोड केल्याशिवाय होणार. तुम्ही मागे एक बघा ना, ते मोठे बारामतीमध्ये कॅन्टर यायचे, मोठ्या गाड्या, ते बंद कंटेनर, त्याच्या खाली किती ऍक्सिडेंट झाले. आज त्याच दिसतो का की आता मधल्या बांधकामा व्यावसायिकांचं ते कुठेतरी डंपर आहे, त्याच्यावर नियोजन करणं गरजेचं आहे. बरोबर. अजिबात नाही. आणि याच्यामध्ये कुठल्याही दबावाला बळी पडता कामा नये. नको तिथं मताचं राजकारण नको, असं माझं मत आहे. बरोबर. आणि दादाचं तेच मत आहे. 100 मतं कमी असले चालतील, परंतु इथं कुणाच्याही जीवाला धोका होता कामा नये. बरोबर आहे. आणि ते करण्याची गरज आहे. दादा, शेवटी विकास काम म्हटलं की पैसा प्रायोरिटीच आली. आणि असं बोललं जातं की अजित पवार हे वेगळ्या पद्धतीने पैसा खेचून आणतात बारामतीसाठी. ह्या सगळ्या गोष्टींचा नेतृत्व म्हणून फायदा होतो शहराच्या विकासाला. 100%. म्हणजे दादांनी आत्ताचं सरकार जॉईन करण्याचं त्या कारणामधलं हे कारण आहे की विकास निधी आपल्याला मिळेल. नाही तर तुम्ही सांगा ना, आता 5 वर्ष सेटबॅक बसला, 100% मधला सेटबॅक बसला. आम्ही नगरपालिकेच्या त्यावेळी चालल्या फंड सोर्स नगरपालिका 5 वर्ष चालवली. आता काय केलं असतं की कामं तर चालू आहेत, अर्धवट ठेवावं लागले असते. म्हणजे दादाने काय बघितलं की माझं घर म्हणजे कुटुंब बारामती पर्यंत, मग त्यासाठी मला काही सॅक्रिफाईस करावं लागत चालेल. राजकीय सत्तेचा सहभाग
त्यांच्या दृष्टिकोन महत्वाचा नाही, परंतु त्या निमित्ताने जो निधी येतो, वर्ग होतो, विकास कामं होतात, एंटायर आपल्या जिल्ह्याची, बारामती यातला एक भाग आहे. मग डीपीडीसी तुम्हाला एक्झिक्यूट करता येते, नगरोत्थान संस्था घेता येते, म्हणजे नगर विकासच्या सगळ्या यंत्रणा, दलित वस्ती, दलितेतर, वैशिष्ट्यपूर्ण, नाविन्यपूर्ण सगळ्या योजना आपल्याला राबवता येतात. आणि आम्ही त्या सगळ्या अंदाज बघतो की महाराष्ट्र राज्याच्या अंदाजपत्रकात कुठं काय काय तरतूद आहे, कुठल्या नगरपालिकेचे काय प्रस्ताव आहे, म्हणजे नेमकं आपल्याला त्यात कुठं घुसता येईल, त्यात अगोदरच आमचे प्रस्ताव तयार असतात. मुलाखत खूप ताकदीची झाली आहे आणि जास्त लांबली तर लोक स्किप करतात, आणि माझं म्हणणं आहे की स्किप न करता ही मुलाखत बघावी लोकांनी, म्हणून मी शेवटचा प्रश्नच घेतो. शेवटचा प्रश्न असा आहे, प्रचाराचं नियोजन काय आणि विजयाची शक्यता, किती सीट्स येतील, किती संख्या? सगळे 100%, कुठली अडचण नाही, चांगल्या मताधिक्याने येतील. आणि प्रचाराचं नियोजन केले उद्याच प्रचाराचा शुभारंभ उद्या, कारण माघारी घ्यायची 3 वाजेपर्यंत शेवटची मुदत आहे. अजितदादा सकाळीच बारामतीमध्ये येत आहेत उद्या, आणि उद्या संध्याकाळी माळेगाव नगर पंचायतची जी सभा आहे ती 4 वाजता आहे, 6ला संपेल. दादा सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे त्या ठिकाणी आपण बारामती शहराचे नारळ शुभारंभ ठेवलाय, आणि साधारणपणे त्याच्यामध्ये पार्टीची भूमिका दादा स्वतः मांडतील, क्लिअर करतील. आणि मग ते झालं, तुम्ही बघितलं की मी आज अधिकृत चिन्ह मिळाल्याशिवाय उमेदवाराचं नाव पण टाकता येत नाही, म्हणून आम्ही काय केलं, पार्टीचं नाव आज राऊंड सुरू केले, फर्स्ट राऊंड जावा, आणि मी त्यांना राहिलेल्या 11 दिवसाचं पूर्ण नियोजन करून दिले. पहिली फेरी काय करायची, मतदार वर्गीकरण कसं करायचं, दुसऱ्या फेरीत परिचय पत्रक कसं द्यायचं, आणि तिसऱ्या फेरीत स्लिपा वाटप करून मतदान आणण्याचं नियोजन कसं करायचं, हे सगळं पूर्ण करून दिले. सेंट्रल सिस्टीमने अलाउन्सिंग सिस्टीम, विकासाची कामं त्या एलईडी गाड्यांमार्फत फिरवणं, सगळी व्यवस्था प्लॅनिंग पूर्ण झालेलं आहे. एक्सपेंडिचरचं सायमल्टेनियसली काम चालू आहे, रोजच्या रोज खर्च वगैरे करणं. उमेदवाराला सांगितलंय, तुम्ही फक्त मतदारांकडे जा, इकडे काय बघू नका, आमची यंत्रणा तयार आहे. बर. आणि विजयाची हमी 100%, काय एकही सीट जाणार नाही, नाही, कारण काय झालं की पॅनल फार सुंदर झाले, सर्व जाती धर्माला याच्यामध्ये सहभागी घेतलेला आहे, आणि जे एका दुसरं राहिलं असेल त्यात आहेत ना सोर्सेस, घ्यायचं काय अडचण नाही. तर हे होते किरणदादा गुजर. मित्रांनो, खरं तर लोकशाहीतलं निवडणूक म्हणजे एक प्रकारची लढाई असते, आणि सुरुवातीलाच किरण गुजर यांनी काय सांगितलं, तर तयारी शिकारीची आपण ज्यावेळेस सशाची करतो, सशाची जरी शिकार करायची असेल तरी तयारी मात्र वाघाच्या शिकाराची करायची. म्हणजेच काय, भले समोर विरोधक आपल्याला कितीही त्यांची क्षमता कमी असो किंवा जास्त असो याच्याकडे लक्ष न देता, एक मत वाढलं तरी चालेल पण एक मत कमी नाही झालं पाहिजे, अशा प्रकारचं प्लॅनिंग. आणि खरं तर निवडणुकीकडे लढाई म्हणून ज्यावेळेस पाहिलं जातं, आणि इतकं जर चोख नियोजन असेल, आणि विश्वास बघा, आपण विजयाचा विश्वास इतका पराकोटीचा असल्यावरती शेवटी उमेदवारांनाही त्याची ताकद मिळते, बळ मिळतं. कारण शेवटी अजित पवार हे राज्याचं नेतृत्व करतात. आता उद्यापासून प्रचार सुरू झाल्याच्या नंतर राज्यभर फिरायचं, आणि मग स्थानिक एका ठिकाणी कुठेतरी ह्या सर्व उमेदवारांना अशा असते की ह्या सगळ्यांचा कंट्रोल कशा पद्धतीने ठेवला पाहिजे. आताच किरणदादा गुजर यांनी प्रचाराच्या किंवा निवडणुकीच्या निमित्तानं जे जे मुद्दे मांडले, त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं, निवडणूक अशीच लढली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं हे जरूर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. बारामतीच्या विकासाबद्दल, अजित पवार यांच्या नेतृत्वाबद्दल काय वाटतं हेही तुम्ही कमेंट करून कळवा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.